वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता सीआयडीच्या तपासाला आणखी वेग आलाय। संतोष देशमुख हत्येतील प्रमुख 3 आरोपी सुदर्शन खुले, कृष्णा अंधळे आणि सुधीर सांगळे हे आता सीआयडीच्या रडारवर आहेत। आणि यामधला सुदर्शन खुले हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि तो महाराष्ट्रामध्येच असण्याची शक्यता आहे। तर कृष्णा अंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। एकदा ग्राफिक्सवर आपण या तपासाची माहिती पाहूया, कुठपर्यंत हा तपास आलेला आहे। सुदर्शन खुले 26 वर्षांचा हा आरोपी आहे। 10 वर्षात 10 गुन्हे त्याच्या नावावर आहेत। बीडचे जंगलराज पहा, मागील 10 वर्षात 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। केज पोलिसांमध्ये तब्बल 8 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल आहेत। मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। सुदर्शन खुले आता पोलिसांच्या रडारवर आहे। तिन्ही आरोपी मोकाट आहेत। दुसरा आरोपी आहे सुधीर सांगळे, त्याचं वय आहे 22 वर्ष। खुनातील सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे आणि आवादा कंपनीकडे 2 कोटींच्या खंडणीचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल आहे। प्रतीक घुलेवर 7 वर्षांमध्ये 5 गुन्हे दाखल आहेत। प्रतीक घुलेचं वय आहे 24 वर्ष। 7 वर्षात केज पोलीस ठाण्यामध्ये 5 गुन्हे या प्रतीक घुलेवर दाखल आहेत आणि खुनामध्ये सहभाग असणं, मारहाण करणं, दुखापत करणं, गर्दी मारामारीतला सहभाग असे त्याच्यावर गुन्हे आहेत। 7 वर्षांमध्ये 6 गुन्हे प्रतीक घुलेवर दाखल झालेले आहेत। पुढचा पाहूया आरोपी विष्णू चाटे। पहिल्यांदाच 2 गुन्हे दाखल आहेत। विष्णू चाटे राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे आणि संतोष देशमुख खुनामध्ये सहभागाचा गुन्हा विष्णू चाटेवर आहे। आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे 2 गुन्हे विष्णू चाटेवर दाखल आहेत। कृष्णा अंधळे 4 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत। 4 वर्षांमध्ये 6 गुन्हे त्याला केलेले आहेत। खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, खंडणी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। महेश केदार वय वर्ष 21 हे 5 गुन्हे दाखल आहेत। गर्दी, मारामारी, चोरी, दुखापत करणं, खुनाचा प्रयत्न, खुनामध्ये सहभागी असणं, महेश केदारवर हे आरोप आहेत। तर बीडचे हे जंगलराज पहा, हे काही महत्त्वाचे गुन्हेगार आहेत।